दीपावली के पावन त्योहार पर विट्ठल मंदिर वार्ड में ईश्वर स्वरूप बच्चों ने रायगढ़ का किला बनाकर ईश्वरी कला का अद्भुत परिचय दिया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। दीपोत्सव यानी दीपों का त्योहार और इस समय हर तरफ दीपावली की रौनक जगमगाई हुई है। मगर कोरोना की पार्श्वभूमि पर सरकार द्वारा तथा प्रशासन द्वारा नागरिकों से सादगीपूर्ण तथा सावधानी पूर्वक दिवाली मनाने का आह्वान किया गया है। और वहीं लॉकडाउन के चलते अभी बच्चों के स्कूल बंद है और दिवाली के पावन मौके पर विट्ठल मंदिर प्रभाग के कुछ मासूम बच्चों ने उनके अंदर मौजूद सुप्त गुण को निखारते हुए एक किले का निर्माण किया और बहुत ही आकर्षक प्रतिकृति उन्होंने रायगढ़ किले की यहाँ पर बनाई और जिसे दीपों से सजाया तथा उसमें सैनिक भी उन्होंने बनाया। और जिन बच्चों ने इस किले को बनाया उनकी उम्र काफी कम थी और यह किला आज सभी के आकर्षण का केंद्र बना हुआ है। मी वर्ग 8वी शिकतो। माझ्या शाळेचं नाव माउंट इथला जी स्कूल आहे। या किल्ल्याला बनवायला आम्हाला अत्यंत कष्ट झाले। या किल्ल्यात एक शिवाजी महाराज आहे, अजून 40 सैनिक आहे। या वर्षी कोरोनापायी आमच्या शाळेचं काही प्रेशर नव्हतं, म्हणून आम्ही किल्ल्यावर आमची कलाकृती दाखवून त्याला अगदी छान बनवलं। आम्ही दरवर्षी दिवाळीत असा किल्ला बनवून आमच्या शिवाजी महाराजांची आठवण काढतो। त्याई बळी आता या दुनियात नाही पण सगळ्यासाठी अमर आहे। त्याई अरे मला त्यासाठी अमर आहे शिवाजी महाराज ना। या वर्षी आम्ही या किल्ल्याला बनवायला अत्यंत कष्ट केलाय, पण आता आपल्या जे रायगडची परिस्थितीमध्ये आलं तर इथले कसला तिथले कसला, त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीला असं वाटणार की शंभू राजांनी असेच किल्ले बनवले, पण नाही। आपल्याला त्यांच्या मनातून एक काळाच आहे। आपण कोरोना गेल्यानंतर आपल्या घराकडे कोणते किल्ले असन पूर्ण भारतामध्ये त्या किल्ल्याची स्वच्छता राखायची आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव आनंदी मोहन रेवणकर आहे। मी दिवाळी निमित्त हा किल्ला शिवाजी महाराजांचा किल्ला बनवला। कोरोना काळ आहे आणि सुट्ट्या आहे, त्यामुळे आमची हौस होती का किल्ला बनवावा, आम्ही म्हणून किल्ला बनवला। दूसरी ओर इस प्रभाग के नागरिक ने भी बच्चों की इस कार्य की सराहना करते हुए अपना मनोगत व्यक्त किया। सध्या हा काळ कोरोनाचा आहे। कोरोना काळामध्ये बालपण पुन्हा आल्यासारखं जाणवत आहे। याचाच प्रत्यय विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये आमच्या लहान बच्चे कंपनीने जो आपला ऐतिहासिक वारसा होता, शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक वारसा जो महाराष्ट्राला दिला, महाराष्ट्राचं हे सगळं वैभव हे संपूर्ण भारत आज जगत आहे। त्याच्याच वैभवाच्या इतिहासाच्या मनामध्ये संकल्प करून सगळ्या बच्चे कंपनींनी अभ्यासाचा ताण कमी होता, ना कुठला ट्युशनचं टेन्शन ना अभ्यासाचा ताण, त्याच्यामुळे त्यांच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न हा विठ्ठल मंदिर प्रभागातील सगळ्या बच्चे कंपन्यांनी केला व त्यांच्या कलागुणांना वाव हा निश्चितच मिळालेला आहे। आज साधारणतः आमच्या प्रभागामध्ये 5 किल्ले अतिशय उत्कृष्टरित्या बनवण्याचा प्रयत्न सगळ्या बच्चे कंपनीने स्वतःहून केलेला आहे। त्यांना फक्त आवाहन केलं की तुम्ही यावेळेस किल्ला बनवायचा आणि त्याच्यातून त्यांनी कुठून तरी माती चोरून आणली, कुठून तरी विटा चोरल्या। हे चोरीचा प्रकार म्हणजे हा त्यांच्या क्षणिक आनंदाचा प्रकार आहे। फक्त हा कुठलाच त्यांना सवय लागण्याचा प्रकार नाही, पण हा क्षणिक आनंदाचा आहे। याच्यातून जो आनंद त्यांना मिळालेला आहे तो बालपणामध्ये खरंच आजच्या याच्यामध्ये स्थिती जी होती 10-20 वर्ष आधीची स्थिती जी होती, आम्ही जे लहानपणी जे जगलो ती स्थिती आज या लहान मुलांना मिळाली असं त्याचा आज मला अनुभव झालेला आहे। व यांना पण समोरच्या या कलागुणांच्या वावासोबत सुद्धा पण शैक्षणिकदृष्ट्या पण यांना निश्चितच यश प्राप्त होईल अशी अपेक्षा करतो। बच्चों की इस कला कौशल को CTV भी सलाम करता है।